जय जवाहर. मी डॉक्टर जयदीप अळवी, युवा अध्यक्ष भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्रात. तर मी आज या टॉपिकवर बोलायचं प्रयत्न करतो आहे की जसं अक्कलकोवा अक्राणी मतदारसंघ, ज्या मतदारसंघातून मी येतो, ज्या मतदारसंघाचा मी वोटर आहे, ज्या मतदारसंघात मी स्वतः वोटिंग करतो, त्या मतदारसंघातून मला युवा म्हणून काही प्रश्न मांडायचे. 7 टर्म 35 वर्ष आमदारकी केलेले के.सी. पाडवी यांची ओळख मी तर माझ्या मते असंच म्हणेन की आमचे इनॅक्टिव्ह निष्क्रिय आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे के.सी. पाडवी, हे मागील 35 वर्ष अक्कलकोवा अक्राणी मतदारसंघात राहूनसुद्धा आमच्या सातपुड्याची जी वाईट परिस्थिती आहे ही बनवण्यामागे सर्वात मोठा वाटा असेल तर के.सी. पाडवींचाच आहे. के.सी. पाडवी यांनी यूट्यूबवर एक इन्सायडर म्हणून एक चॅनल आहे, त्या चॅनलवर दिलेली मुलाखत, जेव्हा के.सी. पाडवी हे आदिवासी विकास मंत्री असताना त्यांनी एक इन्सायडर म्हणून एक न्यूज चॅनल आहे किंवा एक यूट्यूब चॅनल आहे, त्याला एक दिलेल्या मुलाखतीमध्ये के.सी. पाडवींनी आदिवासी समाज याबद्दल जे वक्तव्य केलं आणि त्यांच्या मुलाची जी एज्युकेशनसाठी त्यांनी जे प्रयत्न केले, आमदार असताना त्यांनी असली हे गाव सोडून मुंबईला जायचा प्रयत्न केला, का केला यामागे जे आपण त्या मुलाखतीत पाहू शकतो. के.सी. पाडवी हे जेव्हा आदिवासी विकास मंत्री असताना त्यांनी एका इन्सायडर या चॅनलला त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आदिवासी हा खरं तर भित्रा आहे अशा बाबतीत जे वक्तव्य केलं होतं, त्या गोष्टीचा तर मी जाहीर निषेधच करतो. आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा जे आता नवनिर्वाचित खासदार नंदुरबार मतदारसंघाचे, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे, त्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की माझ्या मुलासाठी, माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी मी पवई येथे मनोहर जोशी यांच्यामार्फत मी तिकडे स्थायिक झालो होतो आणि पवईला एक आमदारांना जे मिळणारं घर आहे त्या घरामध्ये मी तिकडे स्थायिक झालो. आणि ह्यामागे ज्यांनी के.सी. पाडवी यांनी एक रिझन दिलं होतं की माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी आणि मी माझ्या मुलांच्या एज्युकेशनचं भविष्य, त्यांच्या भविष्यासाठी मी तिकडे स्थायिक झालो. पण आमचे खासदार हे मुंबईला राहून 35 वर्ष एक निष्क्रिय आमदाराची भूमिका मांडून अजून थकले नाही आहे. आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघात काही माणसे आहेत की ते अजूनसुद्धा त्यांना समर्थन करतात आणि अशा निष्क्रिय आमदारामुळे ज्या माझ्या सातपुड्याची परिस्थिती बिकट झालेली आहे त्या माणसांचंही तेवढाच निषेध करेन. त्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं आहे की माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मी पवई मुंबईला स्थायिक झालो आणि तिथे जो त्यांना घर मिळालं होतं मनोहर जोशी यांच्या अंडर, त्या घराबद्दल त्यांनी सांगितलं पवईला 3,16,856 स्क्वेअर फीटमध्ये ते त्यांच्या मुलासह त्यांच्या फॅमिलीसोबत राहायला गेले. मात्र ते तर केलं त्यांनी, पण त्यानंतर ते मुंबईला स्थायिक झाल्यानंतर आमच्या मतदारसंघाला तर विसरून गेले आणि आमच्या मतदारसंघाची एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यामुळे झाली हे तर मात्र खरं आहे. त्याचबरोबर की हा के.सी. पाडवींचा जो मुलगा, जे आमचे खासदार नंदुरबारचे जे निवडून आलेले, हा माझ्या मते तर आमच्या जिल्ह्यावर, आमच्या मतदारसंघावर एक थोपलेला उमेदवार म्हणून नेहमी ओळख राहणार यांची. के.सी. पाडवींनी मात्र त्यांच्या फॅमिलीचा, त्यांच्या मुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांच्या फ्युचरचा विचार करण्यासाठी आमचा मतदारसंघ सोडला आणि ते मुंबईला स्थायिक तर झालेच. पण ते ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत, तिथल्या युवांचं, तिथल्या शिकणाऱ्या मुलांचा प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी या मतदारसंघातील सर्व जनतेचं, सर्व युवकांचा जो प्रश्न होता तो कुठे ना कुठे डोक्यात घातला आणि त्याचमुळे आता माझ्या समाजाची, माझ्या सातपुड्याची वाईट परिस्थिती त्यांच्यामुळे झाली. नंदुरबारमध्ये काँग्रेस, भाजप आणि त्यानंतर आता शिवसेनेची घराणेशाही तर आता चालूच आहे. पण या घराणेशाहीबद्दल आताच्या सुशिक्षितांनी विचार करणं तेवढंच अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर याच्यावर काही ना काही ॲक्शन घेणं हे सुद्धा आता गरजेचं आहे. कधीपर्यंत या माणसांचं आपण एक घराणेशाही चालू द्यायची आहे हे आपण युवांनी तरी आता एक विचार तर केलाच आहे, पण यापुढे या बाबतीत नक्कीच आपण एक आपल्यामार्फत जेवढं जमेल त्या पद्धतीने एक प्रचार करणं
आणि एक सामाजिक भूमिका मांडणं तेवढंच गरजेचं आहे. आता मी के.सी. पाडवी जे अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आहेत, 35 वर्ष सत्ता भोगली आहे. 35 वर्ष आताच्या युवा पिढीचं, इव्हन माझंसुद्धा 35 वर्ष वय झालेलं नाही आहे किंवा माझं वय जेवढं नाही आहे तेवढी त्यापेक्षा जास्तसुद्धा ह्यांनी सत्ता भोगली आहे. आणि या सत्ता भोगताना सातपुड्याची काय परिस्थिती करून ठेवली. एक निष्क्रिय आमदार म्हणून यांना माझा नक्कीच विरोध आहे आणि पुढेही राहील. आणि तसेच आमशा पाडवी जे आमचे विधान परिषद आमदार म्हणून आमच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. मला एवढं बोलू वाटलं आमशा पाडवी यांनासुद्धा, किंवा त्यांना म्हणण्याऐवजी मी सर्वांना एक आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आमशादादा पाडवी यांचं प्रत्येकही भाषणामध्ये 1-2 गोष्टी कॉमनली बोलल्या जातात की कमी सुशिक्षित आमदार, मी समाजाचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करतो. आणि एक दुसरी गोष्ट जी आहे की एवढ्या केसेस मी घेतलेल्या आहे समाजाच्या नावाने. समाजासाठी केलेलं असेल तर आता नक्कीच गोष्ट बरोबर आहे, पण माझी एक विनंती राहील की ह्या गोष्टी युवांना पोचवणं, युवांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने या गोष्टी मला तर वाटत नाही की खूप गर्वासारख्या असतील. तर कुठे ना कुठे या गोष्टी बोलताना केसेस सामाजिक केसेस असतील तर नक्कीच बेटर राहील ते. एक युवा त्या गोष्टींमार्फत एक शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करायला हवा. पण एक कमी शिकलेला माणूस म्हणून तुम्ही जी ओळख दाखवायचा प्रयत्न करता त्या गोष्टीबद्दल माझी एक विनंती राहील की तुम्ही ह्या गोष्टी जर अशा म्हणत असाल तर मे बी कुठे ना कुठे या एका मोठ्या स्टेजवर तुम्ही ह्या गोष्टी बोलाल तर समाजाला चुकीचं रिप्रेझेंट केलं जाईल असं मला तर वाटतं. तर यात तुम्ही सामाजिक गोष्टी बोलून जेवढा चांगला प्रयत्न करता त्याबद्दल आम्ही ॲप्रिशिएट करतो. पण या गोष्टींमुळे चुकीचा मेसेज, चुकीचा समाजाला रिप्रेझेंट होता कामा नये. एक विनंती राहील माझी एक युवा म्हणून, एक युवा अध्यक्ष, भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष म्हणून प्रत्येक युवाला, आदिवासी समाजातील युवांना विनंती आहे की एकत्र या, सामाजिक चळवळीमध्ये प्रत्येकाने सहभाग घ्या. जय जोहार, जय बिरसा, गुलगुलान जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद.